माझं नाव आरती सुनील चांगुडे. मी एका मध्यमवर्गीय घरातील मुलगी आहे. तर मध्यमवर्गीय घरात कसं असतं, की जास्त भावंड वगैरे असले, की त्यांना शिकायला भेटत नाही. तर मी तशीच आहे. मी थोरली असल्यामुळे मला जास्त शिकायला भेटलं नाही. तर माझी लहानपणापासून खूपच इच्छा होती, की शिकावं, कुठेतरी नोकरी करावी. त्या असं काही झालं नाही. माझं लग्न लवकर झालं आणि मला शिकता जास्त आलं नाही. तर लग्न झाल्यानंतर मला घरच्यांनी सपोर्ट केला. घरी असं काम वगैरे असलं तर सासूबाई, माझे मिस्टर असे हँडल करून मला माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. तर असे ग्रॅज्युएशन पूर्ण करत असतानाही बऱ्याच अडचणी मला आल्या. त्यांना सामोरे जाता जाता मी ग्रॅज्युएशन कसं तरी कंप्लीट केलं. तर ते मला नोकरीसाठी ते ग्रॅज्युएशन पुरेसं नव्हतं. तर MSc-IT वगैरे केली. ती माझी गावातच झाल्यामुळे, सांगवी गाव असल्यामुळे तिथं ग्रामपंचायतीतून मला ते MSc-IT मी केली. तर तिथं मला असे पाहिजे ते MSc-IT म्हणजे जे शिकवतात ते डीपमध्ये नाही शिकवलं गेलं. माझ्यात जे स्किल डेव्हलपमेंट पाहिजे होती ती नाही झाली. तर असेच ग्रॅज्युएशन पूर्ण करत करत मला सारथीच्या कोर्सबद्दल माहिती मिळाली. तर ते कोर्सची माहिती घेण्यासाठी मी जवळीलच बारामतीमधील महालक्ष्मी सेंटरमध्ये गेले. तर तिथं मॅडमची माहिती कशी आहे ह्या कोर्सबद्दल, काय आहे, त्याची चौकशी वगैरे केली. तर मॅडमने आम्हाला सांगितलं, ही माहिती अशी आहे, हा कोर्स असा आहे, ह्याची निशुल्क हा कोर्स आहे. आम्ही या कोर्समध्ये ॲडमिशन घेतलं आणि कोर्स आमचा चालू झाला. तर पहिला कोर्स असा होता की सॉफ्ट स्किल, इंग्लिश स्किल आणि कम्युनिकेशन स्किल. तर कम्युनिकेशन स्किलमध्ये आम्ही कम्युनिकेट कसं करायचं, डेली लँग्वेजमध्ये विविध पर्सन्सशी कसं कम्युनिकेट करायचं हे शिकलो. तर सॉफ्ट स्किलमध्ये आम्ही इंटरव्ह्यूला जाताना मग आपल्यामध्ये काय स्किल पाहिजेत, काय स्किल त्याची डेव्हलपमेंट झाली पाहिजे इत्यादी शिकलो. आणि इंग्लिश स्किलमध्ये आपल्याला बोलताना जो कॉन्फिडन्स हवा होता तो या कोर्समुळे आम्हाला भेटला. तर ह्यामध्ये आम्ही पूर्णपणे बेसिक पासून ते डिटेल पर्यंत आमच्यामध्ये बॉडी लँग्वेज कशी पाहिजे, कशी नाही, इंटरव्ह्यू आम्ही कसा फेस करावा इत्यादी शिकलो. तर हा कोर्स पूर्ण आम्ही केला आणि दुसऱ्या कोर्सला चालू केलं. तर दुसरा कोर्स असा होता की बेसिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. यामध्ये आम्ही वर्क, एक्सेल, पॉवर पॉईंट इत्यादी प्रकारचे सॉफ्टवेअर शिकलो. दुसरा कोर्स आम्ही चालू केला की जो होता बेसिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. त्यामध्ये आम्ही वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट असे वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर शिकलो. यामध्ये वर्डमध्ये असं शिकवलं की लेटर वगैरे, रिझ्यूम हे आपण कसे तयार करावे की ज्याचा इफेक्ट आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये देता येईल. माझं रिझ्यूम मी स्वतः तयार केलं आहे की जे आत्ता मी जिथे वर्क करते तिथे हाच रिझ्यूम मी माझा स्वतःचा तयार केलेला दिला होता आणि तिथे तो सिलेक्ट झाला. आणि एक्सेलमध्ये आम्हाला असं शिकवलं वेगवेगळे शीट्स कसे तयार करायचे, बिलिंग कसं करायचं. पॉवर पॉईंटमध्ये आम्ही आमचे जे कॉलेज चालू होतं की त्यामध्ये वेगवेगळे आम्हाला प्रोजेक्ट तयार करावे लागायचे आणि आम्हाला म्हणजे असं पॉवर पॉईंटचं असं काही असं म्हणजे शिकवलंच नव्हतं की आम्हाला तयार करता येईल. हा कोर्स केल्यामुळे आम्ही आमचे प्रोजेक्ट्स वगैरे कॉलेजचे आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स आम्ही तयार करत करत गेलो आणि ते आता कॉलेजचे प्रोजेक्ट्स आम्ही आता पूर्णपणे व्यवस्थित तयार करतो. त्या वर्डमध्ये आम्ही असं शिकलो की लेटर, रिझ्युमे वगैरे कसं तयार करायचा. रिझ्युमे माझा मी स्वतःच क्रिएट केला आहे की ज्याचा उपयोग मला आत्ता जॉब करताना झाला आहे. तर एक्सेलमध्ये आम्ही शिकलो वेगवेगळे बिलिंग कसं करायचं, वेगवेगळे शीट्स कसे बनवायचे. पॉवर पॉईंटमध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रेझेंटेशन कसे तयार करायचे याबद्दल ह्या कोर्समध्ये पूर्ण डीपमध्ये माहिती सांगितली की जे की आम्हाला आत्ता ऑफिसमध्ये वर्क करताना आम्हाला प्रेझेंटेशन तयार करावं लागतं की त्याचा उपयोग आता आम्हाला ह्या कोर्स केल्यामुळं त्याचा उपयोग आता आम्हाला ऑफिसचं काम करताना होतोय. हा कोर्स खरंच अत्यंत उपयुक्त आहे की गरजू मुलींसाठी आपल्या मराठा कुणबींसाठी असे वेगवेगळ्या अशा योजना बऱ्याच नसतात. तर हा कोर्सद्वारे आपल्याला आपल्या स्वतःच्या पायावर कसं उभं राहता यावं यासाठी ह्या योजना असतात. याचा उपयोग मला खरंच झाला आणि बाकीच्याही गरजू मुलींना याचा उपयोग व्हावा, त्यांनी हा कोर्स जॉईन करावा अशी माझी अपेक्षा आहे. आणि याच्यासाठी मी माझ्या शीतळ मॅडमचे ज्यांनी की मला कोर्स हा पूर्णपणे डीपमध्ये शिकवला आणि सारथी संस्था यांचं देखील मी आभार मानते